आजकाल भयंकर चर्चेत असलेला एक विषय जो अनेक वेळेला आपल्याला कायम समाज माध्यमांवर दिसत असतो, त्याच्याबद्दल चर्चा घडत असते आणि त्याचा खूप बोलबाला आत्ता भारतीय पूर्ण राजकारणात आहे. तर तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटेस्ट. आणि त्या प्रोटेस्टमध्ये तुम्हाला एक शब्द कायम ऐकायला मिळाला असेल आणि तो म्हणजे आझादी. आता आझादी हा शब्द काय आत्ताचा नव्हे, त्याला एक स्वतःचा स्वतंत्र इतिहास आहे. त्याबरोबर आझादी हा शब्द ज्यांनी वापरला आहे तो एका वेगळ्या कारणाने आणि वेगळ्या अर्थाने अभिप्रेत आहे असं आपल्याला समजतं. मग नक्की आझादी हा शब्द का? तुम्ही आझादी म्हणत असताना काही लोक त्याला एक क्रांतीचं रूप देतात, काही लोक त्याला संविधानात्मक दृष्टिकोन देतात, काही लोक त्याला अत्यंत चुकीचं आहे असंही म्हणतात. पण मग आझादीचं ओरिजिन काय, त्याचं मूळ काय आहे, तो भारतीय संस्कृतीत कसा आला, तो मूळ शब्द कुठला, आणि त्याबरोबर 21व्या शतकात आझादी म्हणजे काय तुम्हाला अभिप्रेत आहे किंवा लोकांना काय अभिप्रेत आहे, हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी राधय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स. आता सर्वात पहिला आपण इतिहास बघू. आझादी या शब्दाचा इतिहास काय? तर पहिलं तर हा भारतीय शब्द नव्हे, तो कुठून तरी आलेला आहे. तर कुठून आला आहे? तो पर्शियामधनं आला आहे. लक्षात घ्या, पर्शियन भाषेचा, तिकडच्या परंपरांचा खूप जास्ती प्रभाव भारतीय मानसावर आहे आणि भारतीयत्वाचा पण, भारतीय संस्कृतीचा पण प्रभाव तिकडे खूप वेळेला पडलेला दिसतो. तो मूर्तीशास्त्रांमध्ये पण दिसतो. त्याचा एक व्हिडिओ वरती मी लिंक देतोय, ती नक्की बघा. आता पुढे सांगायचं झालं तर पहिलं तर जेव्हा आझादी हा शब्द नव्हता किंवा पर्शियन प्रभाव आपल्यावर नव्हता, तेव्हा त्या दृष्टीने वेगवेगळे शब्द काय होते ते आपण बघूया. आझादी याचा अर्थ थोडक्यात इंग्लिशमध्ये सांगायचा झाला तर फ्रीडम आणि लिबर्टी, म्हणजे स्वातंत्र्य आणि उदार मताचा असं आपण म्हणू शकतो, किंवा उदार मतवाद आपण म्हणतो ते आहे, लिबरलिझम म्हणून म्हणू शकतो. पण संस्कृतमध्ये त्याला काही शब्द आहेत, किंवा संस्कृत आपण भारतीय भाषांमध्ये जे शब्द आहेत ते आधी बघू. तर सर्वात पहिला शब्द आहे तो म्हणजे मुक्ती. मुक्ती म्हणजे कुठल्याही गोष्टीपासून बंधन नसणं आणि त्याच्यातून बाहेर पडणं, मुक्ती मिळणं असं म्हणतो. दुसरं म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? तर आत्ता जी ऐहिक सुखं आहेत त्याच्यापासून बाहेर पडणं आणि त्याला झिडकारून टाकून आपण एक वेगळं आयुष्य सुरू करणं. हा पण आझादीच्या जवळ जाणारा शब्द आहे. त्याच्यानंतरचा पुढचा शब्द आहे तो म्हणजे स्वातंत्र्य. आपण म्हणतो भारताला स्वातंत्र्य मिळालं. कुठली तरी एक परदेशी किंवा परगावातली, पर शहरातली कोणतरी एक व्यक्ती आहे किंवा एक संस्था आहे, एक पूर्ण सिस्टीम आहे, त्याच्या विरुद्ध आपण जेव्हा लढतो आणि ते जेव्हा नको आहे असं आपण म्हणतो, तर ते गेल्यानंतर जे मिळतं ते असतं स्वातंत्र्य. पुढचं असतं स्वायत्तता. स्वायत्तता ह्याचा अर्थ काय? राज्य माझं आहे, पण राज्य माझं असताना बाहेरचं कुठलाही एक व्यक्ती, कुठली एक संस्था, कुठलंही एक ऑर्गनायझेशन, असोसिएशन किंवा देश आपल्या घरगुती निर्णयांवर, आपल्या अंतर्गत निर्णयांवर कुठलाही प्रभाव ठेवणार नाही किंवा तो बदलायला प्रयत्न करणार नाही, ह्याला स्वायत्तता म्हणतात. अजून एक छोटंसं सांगायचं म्हणजे आझादीला एक पर्यायी शब्द तो म्हणजे स्वराज्य, जो स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरला. आमच्या इलाख्यामध्ये आमचं स्वतःचं साम्राज्य आणि ते साम्राज्य होणे ही श्रींची इच्छा आहे आणि त्यांच्यानुसार आम्ही त्या स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत लढू, हा जो एक विषय इथे सांगायचा प्रयत्न करत होते छत्रपती शिवाजी महाराज, ते कुठेतरी आझादीच्या जवळ जाणारं होतं, हे 100%. अजून 2 इंटरेस्टिंग शब्द आहेत, ते पण बाहेरूनच आलेले आहेत, पण मुद्दाम सांगतो. तो म्हणजे हुर्रियत. हुर्रियतचा अर्थ परत लिबरेशन आहे, कुठल्याही बंधनांपासून मुक्तता. आणि इन्कलाब. इन्कलाब हा शब्द पण खूप वेळेला आझादीशी थोडासा जवळ जाणारा आहे. इन्कलाबचा अर्थ आहे क्रांती, आणि ती क्रांती कशाला? तर आझादी मिळवायला. त्यामुळे हे संस्कृतमध्ये किंवा हे जुने शब्द आपल्याकडे बाकीचे आहेत, ते मी तुम्हाला आधी सांगितले. आता आझादीचा अर्थ सांगतो. आझादी ह्याच्यात आझाद आणि ई. आता ई हा सफिक्स आहे, म्हणजे कुठल्या तरी एका शब्दाला शेवटचा काहीतरी एक लेटर्सचा समूह जोडला की जो तयार होतो, तर तो आहे तसा शब्द आहे. तर आझादचा अर्थ आझाद असणं म्हणजे मुक्त असणं, स्वतंत्र असणं, स्वायत्त असणं, मोक्षप्राप्ती केलेलं असणं, मुक्ती मिळालेलं असणं असं म्हणू शकतो. आणि ई म्हणजे असा व्यक्ती की जो हे करतोय किंवा ज्याने हे प्राप्त केलेलं आहे, त्यावरनं आझादी हा शब्द आलेला आहे. आता आझादी हा शब्द सर्वात पहिल्यांदी भारतीय परंपरेत आपल्याला कधी दिसतो? तर साधारण जेव्हा मुस्लिम आक्रमणं आपल्यावर झाली, म्हणजे पहिलं सर्वात आक्रमण असेल अगदी जुनं खिलजींपासूनचं, ती आक्रमणं झाल्यानंतर विशेषतः आपल्या परंपरेत हा शब्द हळूहळू रूढ होताना दिसला. आता हा रूढ होताना तुम्हाला खूप वेळेला पत्रव्यवहारात असं दिसतं की हा शब्द कोणीतरी आझादीसाठी लढतंय आणि मग त्याच्यावर चपराक बसवली
त्याच्यावर कंट्रोल केला म्हणून लिहिलेला दिसतो. म्हणजे आझादीसाठी लढते म्हणजे काय, तर त्या साम्राज्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करते किंवा स्वतःची स्वायत्तता हवी म्हणून लढते, तेव्हा आझादी हा शब्द वापरला गेलेला आहे. म्हणजे पॉलिटिकल रेकॉर्ड्समध्ये, राजकीय रेकॉर्ड्समध्ये आपल्याला असे शब्द दिसतात. त्याच्यानंतर मग समाज मानसात हा रूढ झाला, हा पण पुढे पुढे झालेला दिसतो, पण त्याला थोडा काळ उलटायची गरज होती. तारीख हा शब्द किंवा किल्ला हा शब्द, हे सगळे शब्द राजकीय पटलावर आणि पत्रव्यवहारात वापरले जात होते, त्यामुळे ते आपल्याला बरेच ठिकाणी दिसतात. पण आझादी हा शब्द हा आपल्याला साधारण खूप शेवटच्या काळात दिसतो. मुघलांचा आदिलशाही, कुतुबशाही म्हणजे सगळ्या शाह्यांचा, सुलतानांचा जो प्रभाव आहे त्याच्यातनं हा शब्द आपल्या जनमानसात रूढ झाला. आणि तो जनमानसात रूढ झाला तेव्हासुद्धा त्याचा अर्थ कुठल्या तरी एका मोठ्या सत्तेपासून मुक्तता किंवा जो आपल्यावर दडपशाही करतोय त्याच्यापासून मुक्तता म्हणून हा शब्द कायम वापरलेला आपल्याला दिसतो. आता आपण थोडंसं मुघल काळ संपला आणि ब्रिटिश काळ जो सुरू झाला आहे तेव्हापासून बघू. तर मुळात ब्रिटिश काळात जे काही युद्ध झालं तर तेव्हा एक अखंड साम्राज्य हवं, एक अखंड हिंदुस्थान हवा, ही चर्चा खूप कमी वेळेला आधी पूर्वीच्या काळात सुरू झाली. म्हणजे 1857चं स्वातंत्र्य समर हे नो डाऊट अतिशय प्रेरणादायी स्वातंत्र्य समर आहे. त्याच्यातनं आपण पहिल्यांदा ब्रिटिशांना एक राष्ट्र म्हणून उत्तर दिलं असं काही लोक म्हणतात आणि ते काही अंशी खरंही आहे. पण तेव्हा पूर्ण भारतीय समाज एकसंध होता आणि लोकशाही दृष्टीने संविधानात्मक सगळ्या बाजूंनी आपण एक देश चालवू शकतो ह्या कॉन्फिडन्स तेव्हा आलेला नव्हता. मग तेव्हा आझादी काय होती, तर आझादी हा असा शब्द होता, कुठला तरी एक स्थानिक सुलतान असेल, शहा असेल, तर तो जेव्हा लढतोय तर तेव्हा ब्रिटिशांची दडपशाही नको म्हणून जो लढा झाला त्या लढ्याविरुद्ध जो शब्द होता तो होता आझादी. आणि मग हळूहळू आझादी आपल्या जनमानसात पण रूढ होत गेला. साधारण 19व्या शतकाचा उत्तरार्धाचा भाग आणि 20वं शतक ह्याच्यात आझादीची पूर्ण व्याख्या आहे ती अजून व्यापक होत गेली. ह्याचं कारण काय, तर मुळात फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती ह्यामुळे जी काय एक समाजात ढवळाढवळ झाली आणि त्याच्यात मग लिबरलिझम, इक्वेलिटी, फ्रॅटर्निटी हे जे शब्द आले ह्याच्यातनं आझादीची व्याख्या फार व्यापक होताना आपल्याला दिसते. आणि ती व्यापक होताना दिसते कशी, तर मुळात राजाराम मोहन रॉय जेव्हा स्त्री शिक्षण किंवा भारतीयांच्या ज्या चुकीच्या रीती आहेत त्या बदलायचा प्रयत्न करतात तेव्हा ते जुन्या परंपरांपासून आझादी असंही कुठेतरी म्हणत असतात. अर्थात शब्द हा त्याने डायरेक्टली वापरलेला नाही आहे, पण तेच तुम्ही इंडिव्हिज्युअल फ्रीडम म्हणजे एक वैयक्तिक स्वातंत्र्य बघितलं तर त्याच्यात पण आझादीचा अर्थ घरगुती पातळीपासून अगदी राजकीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पण तो शब्द गेलेला दिसतो. आणि मग त्याच्यात कोपरे पडत गेले आणि मग वैयक्तिक स्वातंत्र्य, मग स्थानिक स्वातंत्र्य, मग राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि मग आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्य, ह्या प्रत्येक ह्याच्यात आपल्याला वेगळ्या प्रकारे आझादी हा शब्द अभिप्रेत होतो, तरी साधारण त्याचे अर्थ सारखेच असतात. मग त्याच्यानंतर आपण आधुनिक काळ बघू. आधुनिक काळात मुद्दाम सांगायचं झालं तर आझादी हा शब्द अनेक वेळेला अनेक प्रकारे भारतीय जनमानसात अगदी रूढ झालेला आहे आणि तो भारतीय स्वातंत्र्य समराशी निगडीत आहे. भारतीय स्वातंत्र्यात इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम आणि त्याच्यानंतरचा कुठला शब्द जर असेल तर तो आहे आझादी. आता तो धर्माच्या म्हणजे आपण म्हणतो ना कुठल्याही गोष्टीचं भारतीयकरण करतो, तर भारतीयकरण करताना आपण ॲसिमिलेशन खूप केलेलं आहे. म्हणजे अनेक रूढी परंपरांना आपण आत्मसात केलं आहे आणि त्याचा एक इंडियनायझेशन, भारतीयकरण करणं हे आपण केलेलं दिसतं. तसंच आझादी हा शब्दवरूनच स्वतः तिवारी नावाचे एक व्यक्ती जे लढत होते ब्रिटिशांविरुद्ध, तर त्यांना आपली कुठलीही जात सांगायची नव्हती, काही सांगायचं नव्हतं. तर मी करतोय काय, तर मी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढतोय म्हणून त्यांनी स्वतःचं आडनाव आझाद ठेवलं आणि ते चंद्रशेखर आझाद झाले. चंद्रशेखर आझाद हे एक उत्तम उदाहरण आहे जिथे आझादीचा शब्द कसा वेगवेगळ्या प्रकारे वापरला गेलेला आहे हे आपल्याला अगदी ठळकपणे दिसतं. मग आता आपण जेव्हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव किंवा तेव्हाचे जे सशस्त्र क्रांतिकारक होते ते जेव्हा आझादी म्हणत होते किंवा इन्कलाब जिंदाबाद म्हणत होते, तर तेव्हा त्यांचा सरळसोट अर्थ होता भारत देशावर जे काही आत्ता ब्रिटिशांचं राज्य चालू आहे त्याच्यापासून आम्हाला पूर्ण मुक्तता मिळावी म्हणजे आम्हाला आझादी मिळावी. ह्याच्यात तसं म्हटलं तर वैयक्तिक स्वातंत्र्य, भारताचं स्वातंत्र्य, राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि त्याच्यानंतर मिळणारी स्वायत्तता हे सगळं अभिप्रेत होतं. हे काँग्रेसच्या आपल्याला कुठल्याही चळवळीत सुद्धा दिसतं. आधीच्या चळवळी म्हणजे अगदी आधीच्या चळवळी जर बघितल्या तर त्या आधीच्या चळवळीत अगदी काँग्रेसच्या अधिवेशनात सुद्धा लॉंग लिव्ह द क्वीन अशा घोषणा झालेल्या दिसतात. त्या हळूहळू बंद होत गेल्या
आणि त्याच्यानंतर पूर्ण स्वराज्य, वंदे मातरम, ह्या गोष्टी आपल्याला अभिप्रेत झालेल्या दिसतात. मग आता आपण म्हणू स्वातंत्र्य मिळालं. मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आझादी हा शब्द कसा वापरला गेला, तर सामाजिक चळवळीमध्ये आझादी हा शब्द अनेक वेळेला अनेक प्रकारे वापरला गेलेला दिसतो. एकदम सुरुवातीला डाव्या किंवा उजव्या विचारसरणीची जे लोक आहेत, लेफ्टिस्ट आणि रायटिस्ट परंपरेतली जी लोक आहेत, ती एकत्रितपणे आझादी हा शब्द अगदी सरळसोट वापरत होती. आणि ती आझादी अभिप्रेत होती म्हणजे काय, तर अगदी सुंदरलाल बहुगुणांचं आंदोलन असेल तर चिपको मुवमेंट ही जी काय झालं, चिपको चळवळ झाली, तर त्याच्यात बाहेरचे कुठले तरी भांडवलशाह येतात आणि इकडची झाडं कापतात, त्याच्यापासून आम्हाला स्वातंत्र्य हवं आहे, ते होऊ देऊ नये. त्याच्यानंतर अनेक वेगवेगळ्या चळवळीत तुम्हाला आझादी ही घोषणा दिसते. म्हणजे अक्षरशः 1975 ते 77 जी आणीबाणी लागू झाली तेव्हासुद्धा आझादी ही घोषणा अनेक वेळेला आपल्याला आलेली दिसते. पण ती आझादी ही घोषणा ही फार वेगळ्या प्रकारे होती आणि त्याचं स्वरूप कसं होतं सांगतो. पहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळात जी आझादी अभिप्रेत होती ती आझादी इथे अभिप्रेत नाही आहे. ह्याच्यात त्या स्पेसिफिक वेळेला, त्या स्पेसिफिक काळाला, त्या स्पेसिफिक क्षणांसाठी आणि त्या स्पेसिफिक सर्कमस्टन्सेसमध्ये, म्हणजे त्या स्पेसिफिक सगळ्या गोष्टींमधनं आम्हाला जे काही योग्य आहे ते हवं आहे आणि त्याच्यातून मुक्तता हवे म्हणून आझादी होती. आणीबाणीच्या काळात ही जी दडपशाही सरकारची चालू आहे त्याच्या विरुद्ध आझादी हवी आणि कुठेतरी लोकशाही परत व्यवस्थित सुरळीत सुरू व्हावी म्हणून आझादी होती. आता इंटरेस्टिंगली सांगायचं झालं तर जुने जे आझादीचे सगळे निकष आहेत ते निकष आणि स्वातंत्र्योत्तर काळातले आझादीचे निकष याच्यात खूप जास्ती फरक आहे. पहिलं तर आझादी हा शब्द काश्मीरमध्ये अनेक वेळेला वापरलेला आपल्याला दिसतो. काश्मीरमध्ये जी घोषणा झाली आणि काश्मीरमध्ये जी घोषणा आझादी म्हणून दिली गेलेली होती त्याच्यात स्थानिक लोकांचं राज्य आणि भारतापासून विलग होण्याचं स्वातंत्र्य म्हणजे आझादी होती. पण तीच कुठल्या तरी एका स्थानिक चळवळीमध्ये आझादी हा शब्द हा होता की ती तिथे जी चुकीची गोष्ट घडते असं आम्हाला वाटतंय ती सरकारने होऊ न द्यावी आणि आम्हाला स्वातंत्र्य, आम्हाला जे करायचं आहे त्याचं मिळावं म्हणजे आझादी. म्हणजे आझादीचे निकष आता 2 प्रकारे आपण बघू शकतो स्वातंत्र्योत्तर काळात. त्याच्यातला पहिला निकष असा आहे तो म्हणजे भारतापासून आझादी, भारत या संस्थेपासून आझादी. आणि दुसरा निकष असा आहे तो म्हणजे भारतामध्ये काही ठराविक चुकीच्या ज्या परंपरा आहेत, चुकीच्या ज्या गोष्टी होत आहेत त्याच्यापासून आझादी. थोडक्यात सांगायचं झालं तर फ्रीडम फ्रॉम भारत अँड फ्रीडम इन भारत ह्याच्यामध्ये द्वंद्व आपल्याला दिसतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही चळवळी दिसतात. मग आता आपण शेवटच्या भागाला येऊ आणि शेवटच्या भागात आपण आझादीचे निकष, आत्ताचा प्रोटेस्ट, हे सगळं आपण बघू. तर 21व्या शतकात सर्वात मोठी 2 आंदोलनं झाली ज्यांनी सरकारला खरंच मुळापासून हलवलेलं दिसतंय. तर त्याच्यातलं सर्वात पहिलं आंदोलन म्हणजे अण्णा हजारेंचं लोकपाल विधायक बिलसाठी जे आंदोलन होतं तर ते आंदोलन. आणि दुसरं आंदोलन ते आत्ता नीट एक्झाममध्ये जे काही लीक झाली त्याच्याबद्दल. आणि धर्मेंद्र प्रधान जे एज्युकेशन मिनिस्टर होते त्यांनी राजीनामा द्यावा त्याच्यावरनं जी कॉक्रोच जनता पार्टीचा जो मोठा प्रोटेस्ट झाला होता ते सर्वात मोठं आंदोलन. आता दोन्ही आंदोलनांची तुलना केली तर आपण आधी एक्झॅक्टली 2011-12ला जे आंदोलन झालं होतं ते आधी बघूया. त्या आंदोलनामध्ये करप्शनच्या केसेस, भ्रष्टाचाराच्या केसेस खूप बाहेर पडलेल्या होत्या. अण्णा हजारेंनी आंदोलनच केलं की भ्रष्टाचार कमी व्हावा, सरकारमध्ये ज्या अनैतिक गोष्टी चालू आहेत त्या थांबाव्यात आणि सरकारवर चाप बसावा आणि म्हणून कुठेतरी लोकपाल विधेयक बिल यावं आणि राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार, हे पण बिल यावं यासाठी हे आंदोलन होतं. ते आंदोलन तसंच मार्गक्रमणा करत गेलं. स्वतः अण्णा हजारे हे अग्रेसर होते आणि त्यांनी शेवटपर्यंत ती मागणी रेटून धरली आणि काही अंशी ती मागणी मान्य करण्यात आली आणि त्याच्यानंतर ते पूर्ण प्रोटेस्ट थांबला. पण अर्थात भारतामध्ये अनेक ठिकाणी छोट्या छोट्या शहरातसुद्धा अशी रॅली निघाली आणि अण्णा हजारेंना समर्थन मिळालं. पण आता आपण CJPचा प्रोटेस्ट बघू. CJPचा प्रोटेस्टसुद्धा अतिशय मोठा झाला. अभिजित दिपके त्याचे हेड होते. त्यांनी पूर्ण सूत्र हातात घेतलेली होती आणि ती सूत्र हातात घेऊन परत नीट एक्झाममध्ये जे काही चूक झाली आहे ती सगळी सुधारावी, एज्युकेशन मिनिस्टरने राजीनामा द्यावा आणि त्याबरोबर एज्युकेशन सिस्टीम पूर्ण बदलावी म्हणून ते पूर्ण आंदोलन सुरू झालं. दोन्ही आंदोलनांमध्ये चांगली बाब ही होती की त्याला प्रतिसाद पूर्ण भारतातनं मिळालेला होता. पण त्याच्यानंतर थोडासा बदल जो आधीच्या आंदोलनात आणि आत्ताच्या आंदोलनात जो झाला, CJP आंदोलनात झाला, तो बघूया. CJP आंदोलनामध्ये आझादीच्या नारे सुरू झाले. म्हणजे आपण आपल्या जो व्हिडिओचा विषय त्याच्यावर परत येऊ. आझादीचे नारे सुरू झाले
आता आझादीचे नारे सुरू होताना नक्की कुठल्या प्रकारची आझादी अभिप्रेत आहे हे बघणं गरजेचं होतं. मग त्या आझादीच्या नाऱ्यांबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात वंदे मातरम, भारत माता की जय असे शब्द येत होते. इकडच्या आझादीच्या नाऱ्यांमध्ये फ्री उमर खालिद, मोदी हटाव असे नारे सुरू झाले. लक्षात घ्या, आधीपासून कधीही हे जे नारे होते तर ते नारे हे कायम स्वातंत्र्य, स्वायत्त ह्याच्यापासून आहेत. पण CJPचं आंदोलन, मी जे आधी बोललो की फ्रीडम फ्रॉम इंडिया अँड फ्रीडम इन इंडिया, ह्याच्यात CJPचं आंदोलन अचानकपणे फ्रीडम फ्रॉम इंडियाकडे होतं आहे आणि तिथे वळतं आहे असं वाटायला लागलं. संविधानात्मक तुम्हाला जे तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही प्रोटेस्ट करू शकता, आंदोलन करून लोकांना जमवून सरकारला तुम्ही जागं करू शकता, हे 100%. पण त्याच्यात मग कुठले एलिमेंट्स येत आहेत ह्याच्यावर तुमचा ताबा हवा. तो ताबा कुठेतरी सुटून हे आंदोलन अचानक भरकटताना दिसलं आणि ते आझादीकडे आलं. मग आझादीकडे येताना अभिप्रेत हे होतं की फ्रीडम इन इंडिया, ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यातनं स्वातंत्र्य द्या किंवा स्वायत्तता द्या किंवा बदल करा, हे जे अभिप्रेत होतं ते अचानक फ्रीडम फ्रॉम इंडिया झालेलं दिसतं आणि ती सर्वात मोठी चूक होती. आझादी हा शब्द जो तसं म्हटलं तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक आंदोलनांसाठी एक पवित्र शब्द आहे. तो शब्द आपल्याला 21व्या शतकात खूप वेळेला मलिन झालेला दिसतो. 2014 ते 20 ह्या काळातसुद्धा जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये अफजल हम शर्मिंदा है तुम्हारे कातिल जिंदा है ह्याच्याबरोबर हमेशा ये आझादी हा जेव्हा शब्द वापरला जातो तेव्हा कुठेतरी तो तरुणांमध्ये एक भ्रम आहे का अशा चर्चा होऊ शकतात आणि त्या चर्चेला दुजोरा देणारा शब्द आहे तो म्हणजे परत आझादी. मग आता आपण बघूया की मुळात आझादी हा शब्द म्हणताना 21व्या शतकात आपण कुठल्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि ती कशी घेतली पाहिजे. सर्वात पहिला विषय येतो तो म्हणजे तुम्ही जेव्हा आझादी भारतापासून मागता तेव्हा कुठल्या देशात तुम्हाला आझादी हा शब्द एवढ्या कणखरपणे ओरडायला देणार आहेत. हा सर्वात पहिला विचार आझादी ओरडणाऱ्यांनी पुढच्या वेळेला करायला हवा. दुसरी गोष्ट अशी की जर तुम्ही आझादी ओरडताय आणि जर तुम्हाला सरकार पाडायचं आहे, पंतप्रधानांचा सुद्धा तुम्हाला राजीनामा हवा आहे, तर कुठल्या प्रकारचं शासन तुम्ही देऊ इच्छिता. 5 वर्ष स्थिर शासन आणि स्थिर लोकशाहीने निवडून आलेली एक गव्हर्नमेंट जर राज्य करत असेल तर तुम्हाला आझादी मिळवून ती बहुसंख्य लोकांनी निवडलेली लोकशाही तुम्हाला उलथून टाकायची का. आणि आंदोलनांनी जर लोकशाही दिष्टीत कुठला तरी एक गव्हर्नमेंट उलथून टाकली जात असेल तर त्या आंदोलनांना कुठल्याही प्रकारे भारतात सीमाच राहणार नाही. कारण की ह्याच्यानंतर परत एक आंदोलन सुरू झालं आहे, रिझर्वेशन हटाव आंदोलन, त्याला पण खूप मोठा सपोर्ट मिळतो आहे. ते परत रस्त्यावर येतील, ते परत सरकारवर दबाव टाकतील आणि प्रत्येक वेळेला पंतप्रधानांनी रिझाईन करायचं का हा प्रयोग नेपाळमध्ये झाला आणि तो भयंकर बसलेला आहे. त्यामुळे भारताला तो अभिप्रेत नाही आहे. त्यामुळे तुम्ही आझादी कुठल्या प्रकारे म्हणताय आणि कशासाठी म्हणताय हे सांगायला हवं. तिसरी गोष्ट अशी, तुम्ही आझादी म्हणत असताना आझादीचा तुमचा अर्थ आणि त्याच्याबरोबर येणारे तुमचे इतर नारे हे सगळे जे आंदोलनामध्ये लोक आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचलेले आहेत का हा विचार व्यवस्थित करायला हवा. आझादी हा शब्द वापरला आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण आपल्याला हवी ती आझादीचा एक निकष मांडून सांगायला सुरुवात करतोय तर त्याने आंदोलन संपतं आणि त्यापेक्षा आझादी हा शब्द अतिशय मलिन होऊन जातो. पुढचा विषय असा की कुठलाही शब्द हा भारतीय स्वातंत्र्यापेक्षा आणि भारतीय सिस्टीमपेक्षा, भारतीय संविधानापेक्षा मोठा असू नये असं मला कायम वाटतं. तुम्ही संविधानाला झिडकारत असाल तर ते चुकीचं आहे. संविधानाच्या गोष्टी वापरून म्हणजे काय तर युजिंग डेमोक्रॅटिक मीन्स टू डिस्ट्रॉय डेमोक्रेसी हे जर तुम्ही करत असाल तर ते सुद्धा चुकीचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायला हवं. आझादी हा शब्दाबद्दल आपण आत्ता बऱ्यापैकी एक वेगळा विचार आणि वेगळा अभ्यास करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर आझादीचे अजून कुठले निकष माहीत असतील, अजून कुठले अर्थ माहीत असतील, अजून तुम्हाला कुठले अर्थ अभिप्रेत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अजिबात कधीही विसरू नका, इतिहास मॅटर्स.